स्वामींची मूर्ती घेतानाचा छानसा अनुभव मी तुमच्यासमोर शेअर करत आहे. स्वामींची मूर्ती आणण्यासाठी आम्ही गेलो होतो. सगळ्याच मूर्त्या इतक्या सुंदर होत्या की कोणती घ्यावी आणि कोणती नाही हे समजतच नव्हतं. मूर्ती पाहताना असं वाटत होतं की स्वामी आत्ताच माझ्याशी बोलतील. पण एकच मूर्ती चॉईस करायची होती. पण स्वामींना चॉईस करणं हे आपलं काम नाही, कारण स्वामींनी भक्त म्हणून आपल्याला चॉईस केले. ही सगळ्यात मोठी गोष्ट होती. घरामध्ये एका ठिकाणी वास्तुशांती होती म्हणून दुसरं काय वस्तू द्यायची म्हणून म्हणलं की आज आपण एक स्वामींची मस्तपैकी मूर्ती देऊ. म्हणून आम्ही मूर्तीच्या दुकानात गेलो. तो मूर्त्यांचं रूप पाहून खरंच खूप सुंदर वाटलं. ते रूप, स्वामींचं प्रसन्नता पाहून खरंच मन अगदी प्रसन्न झालं. ही मूर्ती घेऊ का ती मूर्ती घेऊ असं मन चाललंच होतं. तेवढ्यात मग एक सुंदर, शांत आणि प्रसन्न चेहऱ्याची स्वामींची मूर्ती दिसली. मूर्ती इतकी सुंदर होती की बस मन लगेच तिच्यावर थांबलं. एकदा मनात स्वामी म्हटलं की आणि ती मूर्ती घरी घेऊन आले. स्वामी कोणाच्याही घरी असे सहजासहजी जात नाही. ते कोणाच्या ना कोणाच्या रूपातच ते कोणाच्या तरी घरी जातात. ती मूर्ती पाहून मला तर इतकी छान वाटली. तर तुम्हाला ती मूर्ती आवडली का? तर नक्की कमेंटमध्ये सांगा. स्वामी ओम.